982 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव एमजीबीकडे सादर करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली। सोलापूर शहरातील अंतर्गत जलवाहिनी तसंच नव्या पाण्याच्या टाक्या या संदर्भात महापालिकेने शासनाच्या अमृत 2 योजनेअंतर्गत 982 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव यापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवला होता। त्यामध्ये एमजेपीने त्रुटी काढल्या होत्या। यामध्ये अनेक बदल करत हा प्रस्ताव पुन्हा महापालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवला आहे। या प्रस्तावात बरेच बदल करण्यात आले आहेत। शहरातील ज्या भागात जलवाहिन्या जुन्या झाल्या आहेत तसंच जिथं जलवाहिनी नाही तिथं जलवाहिनी टाकणं, नव्या 20 पाण्याच्या टाक्या, अत्याधुनिक व्हॉल्व यंत्रणेसह दररोज पाणी पुरवठ्याचं नियोजन प्रस्तावित करण्यात आलं आहे। साधारणतः 2 वर्षात टेंडरसह ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे। त्यानंतर या कामाला प्रारंभ होणार आहे। या योजनेसाठी संभाजीनगरला शासनाने सॉफ्ट लोन दिलं आहे। त्यांना अनुदान मिळालं नाही। कदाचित त्या अनुषंगानेही सोलापूर महापालिकेला नियोजन करावं लागेल। सोलापूर महापालिकेची आर्थिक स्थिती म्हणावी तेवढी सक्षम नाही। एकूण 45% खर्च वेतनावर होतो असंही पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं। पाकणी जलशुद्धीकरण केंद्रासाठी वन विभागाची जागा घेण्यात येत आहे। त्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे। यापूर्वी नागपूर इथं पहिल्या टप्प्यातील बैठक पार पडली होती। त्यानंतर आता येत्या शुक्रवारी 4 जुलै रोजी नागपूर इथंच दुसऱ्या टप्प्याची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। त्यानंतर अंतिम बैठक होणार आहे।